आपला पहिला धडा होता संख्या आणि संख्या पद्धती। यामधील आपण शेवटचा पॉइंट पाहतो तो होता 1 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। आतापर्यंत आपण उजळणी 1 पासून 100 पर्यंत लिहिली। आपण कधीतरी विचार केला की 1 ते 100 या संख्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जाते? कधीतरी आपल्या मनात विचार आला का? अजिबात नाही। 1 ते 100 या संख्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग ते प्रश्न कशा प्रकारचे असतील? 1 ते 100 या संख्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे विचारतील। पहा, 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 या संख्यामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? किंवा 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण किती अंक आहेत? किंवा 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? ओके, 1 ते 100 या संख्यामध्ये 1 हा अंक एकूण किती वेळा येतो? अशा प्रकारची छोटी छोटी आपल्याला उदाहरणं या भागावर विचारली जातात। मला सांगा तुम्ही 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या 100 आहे। मग या 100 संख्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न पाहायचे आहेत। चला तर मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न यामध्ये जे काही पॉइंट आहेत त्या पॉइंटचे आपण अभ्यास करूया। तर आपल्याकडे उजळणी असली पाहिजे। हा भाग तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःजवळ एक उजळणी 1 पासून 100 पर्यंतची उजळणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर घेऊन टाका ती। तर पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यावर तुम्हाला पहिल्यांदा विचारला जाईल, पहिला पॉइंट आहे तो पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता शून्य ते 9 यामधील प्रत्येक अंक 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो याचे कोष्टक। तर 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न सोडवताना पहिला पॉइंट म्हणजे पहिलं कोष्टक तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी मी पहिला पॉइंट तुम्हाला देत आहे। 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो याचं मी तुम्हाला कोष्टक देणार आहे। त्याचा पुरेपूर आपण अभ्यास करा, ठीक आहे? तर 1 ते 100 या संख्यामध्ये 0 ते 9 पर्यंतचे कुठला अंक किती वेळा येतो त्याचं कोष्टक पहा, अंक आणि वारंवारिता। म्हणजे विशिष्ट अंक, वारंवारता म्हणजे किती वेळा तो अंक 1 ते 100 मध्ये येतो त्याची संख्या, वारंवारिता म्हणजे, ठीक आहे? तर पहा, मी कॉलम करतो। शून्य ते 9 पर्यंतचे अंक आपल्याला पाहायचे आहेत। 1 ते 100 या संख्या लिहिल्या असता पहिल्यांदा पहिला अंक पहा, 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो। 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो।
पहा, तुम्हाला जर उजळणीच्या पुस्तकात जर तुम्ही स्वतः पाहिलात तर 0 हा अंक एकूण 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो. पहा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. एकूण 0 हा अंक 11 वेळा या ठिकाणी आलेला आहे. मग त्यानंतर आहे 1 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 या संख्या लिहिल्या असता 1 हा अंक एकूण 21 वेळा येतो. पहा, 1 वेळा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 100 च्या जागी 21. एकूण 21 वेळा येतो. त्याचबरोबर 2 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात. 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर 2 हा अंक 20 वेळा येतो, 3 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. आलं लक्षात? 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात. तर आपण पाहूया. पहा, आपण 5 हा अंक 20 वेळा येतो की नाही उजळणीमध्ये पाहू. 1 वेळा, 2 वेळा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक 20 वेळा येतो, 2 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 9 हा अंक सुद्धा 1 ते 100 या संख्यामध्ये 20 वेळा येतो. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर आपण हे 3 अंक पाहिले. सर्वच अंक पाहायची काही गरज नाही. तर एक गोष्ट या पुस्तकामध्ये ध्यानात ठेवा, ती म्हणजे जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 हा अंक त्या संख्यामध्ये 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात. म्हणजे 2 सुद्धा 20 वेळा येतो, 3 सुद्धा 20 वेळा येतो, 4 सुद्धा 20 वेळा येतो, 8, 9 हे अंक सुद्धा 20 वेळा येतात. कळालं? तर हे पहिला पॉइंट, पहिलं कोष्टक आहे, लिहून घ्या. पॉइंट नंबर 2, 10 ते 99 पर्यंतच्या, 10 ते 99 पर्यंतच्या म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये किंवा संख्या लिहिल्या असता 0 ते 9 पर्यंतचे सर्व अंक म्हणजे 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो याचं कोष्टक, तक्ता हे खाली दिलेला आहे. तो तक्ता नीट लक्षात ठेवायचा. तर पहा, 10 ते 99 पर्यंतच्या संख्या म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये, 2 अंकी संख्या सुरू होते 10 पासून तर शेवट होतो 99 ला. मग या संख्या आपण लिहिल्या असता 0 पासून 9 पर्यंतचे जे अंक आहेत
ते जास्तीत जास्त किती वेळा येतात याचं कोष्टक तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे, ते तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. तर पहा, 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक एकूण 9 वेळा येतो. 0 हा अंक 9 वेळा येतो आणि 1 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक हे 19 वेळा येतात. ही माहिती कायमची तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. तर पहा, आपण चार्ट वर पाहूया. 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो. बघा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5, 6, 7, 8, 9. 100 घेता येणार नाही. 100 ही 3 अंकी संख्या आहे. 0 हा अंक 9 वेळा येतो. तसेच 1 ते 9 पर्यंतचे सर्व अंक 19 वेळा येतात. पहा, 1 हा अंक 19 वेळा येतो 2 अंकी संख्यामध्ये, बरं का. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 100 धरता येणार नाही. 100 ही 3 अंकी संख्या आहे. त्यानंतर पहा, 9 हा अंक सुद्धा 19 वेळा येतो, पण कधी 2 अंकी संख्यामध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 3 हा अंक सुद्धा 19 वेळा येतो, पण कधी 2 अंकी संख्यामध्ये, म्हणजेच 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये. 4 हा अंक सुद्धा 19 वेळा येतो. कुठून कुठपर्यंत? 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये. 5, 6, 7, 8 हे सर्व अंक 19 वेळा येतात. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तक्ता. तर तो व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. पॉइंट नंबर 3, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असताना 1 अंकी एकूण संख्या 9 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 1 अंकी एकूण संख्या किती आहे? 9. कुठून कुठपर्यंत? 1 ते 9 पर्यंत. 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर त्यामध्ये आपण 2 अंकी एकूण संख्या किती लिहितो? 90. कुठून कुठपर्यंत? 10 ते 99 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे असं पण म्हणू शकतो आपण 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी एकूण संख्या किती आहे? 90. आणि 1 अंकी एकूण संख्या किती आहे? 9. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 3 अंकी एकूण संख्या आहेत 1. ती म्हणजे कोणती? 100. कळालं? 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 1 अंकी एकूण संख्या आहेत 9, 2 अंकी एकूण संख्या आहेत 90 आणि 3 अंकी एकूण संख्या आहेत 1. ती म्हणजे 100. कळालं सगळ्यांना? लिहून घ्या. तर पॉइंट नंबर 4 काय सांगतो पहा, 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 0 हा अंक असलेल्या एकूण संख्या 10 आहे. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर एकक स्थानी 0 हा अंक असणाऱ्या एकूण 10 संख्या येतील. त्या म्हणजे कोणत्या आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 या त्या 10 संख्या आहेत. त्यानंतर पॉइंट नंबर 5, एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. ठीक आहे,
एकक स्थानी 1 ते 9 म्हणजे एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या सुद्धा 10 संख्या आहेत 1 ते 100 या संख्यामध्ये. एकक स्थानी 2 हा अंक असणाऱ्या सुद्धा 10 संख्या आहेत. एकक स्थानी 9 हा अंक असणाऱ्या सुद्धा 10 संख्या आहेत. एकक स्थानी 4 हा अंक असणाऱ्या सुद्धा 10 संख्या आहेत. 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे अंक असणाऱ्या सुद्धा 10 संख्या आहेत. कळालं? त्यानंतर पहा पॉइंट नंबर 6 काय दिलेला आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण 192 अंक आहेत. 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यामध्ये एकूण 192 अंक आहेत. तर ते कसे बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण 2 अंकी संख्या आहेत 90. बरोबर आहे. 2 अंकी संख्या आहेत 90. मग प्रत्येक संख्येमध्ये 2-2 अंक असतात. बरोबर आहे. मग 90 गुणिले 2 करा 180. बरोबर आहे. 3 अंकी संख्या आहे 1. मग त्या 3 अंकी संख्येमध्ये 3 अंक आहेत म्हणून 180 मध्ये 3 मिळवा झाले 183. आणि 1 अंकी संख्या आहेत 9. मग 1 अंकी संख्या 9 अंक याच्यात मिळवा 183 9 192. मग पहा 192 अंक आहेत म्हणजेच 1 ते 100 या संख्यामध्ये एकूण 192 अंक आहेत. त्यानंतरचा 7वा पॉइंट तुम्हाला असा दिलेला आहे की 10 ते 99 पर्यंतच्या 10 पासून 99 पर्यंतच्या म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये एकूण 180 अंक आहेत. 2 अंकी संख्यामध्ये एकूण 180 अंक आहेत. पहा ते कसे. 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. बरोबर आहे. आणि प्रत्येक संख्येमध्ये 2 अंक असतात. 90 गुणिले 2 करा 180. कळालं सगळ्यांना? लिहून घ्या.